नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की आमच्या घरामध्ये आम्ही धान्याचं कसं नियोजन करतो आणि गोठ्यामध्ये चाऱ्याचं कसं नियोजन असतं गुरांच्या. तर ते आज आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये आपण बघणार आहे. व्हिडिओला चालू करूया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हे बघा, या 3 धान्याच्या पेट्या आहेत. आम्ही यांना कणगी म्हणतो. तर हे बघा, मध्ये असं एक पार्टिशन आहे. तर एका पार्टिशनमध्ये 200 किलो असे आमच्याकडे 3 आहेत, म्हणजे जवळजवळ 1200 किलो धान्य बसू शकतं. तरी आम्ही 3 कशासाठी घेतल्या होत्या, एकामध्ये गहू, दुसऱ्याच्यामध्ये बाजरी आणि इकडे ज्वारी. तर ज्वारी आधी आमचे आजी आजोबा होते, तर ते आधी खात होते ज्वारी, पण आता ते नाही आहे म्हणून ज्वारी आम्ही करतो, कारण त्याची वैरण गुरांना खायला होते. आणि बाकीची ज्वारी आम्ही काय आलेली ती विकून टाकतो पुढच्या वेळेस पेरणीसाठी ठेवून बाकीचं. आणि बाजरी आणि गहू तर आपल्याला लागतातच, त्यासाठी आम्ही जेवढं आम्हाला लागतं तेवढं ठेवतो, बाकीचं आम्ही विकून टाकतो धान्य. तर अशा प्रकारे आमचं धान्याचं नियोजन आहे. आणि ही बघा, इकडे ह्याच्यामध्ये बाजरी आहे, ही गेल्या वर्षीची, ती काढून ठेवली आहे. आणि ह्या वर्षी जी आली आहे ती भरून ठेवलेली आहे. याच्यामध्ये हरभरे आहेत, याच्यामध्ये हरभरे ठेवलेले आहेत. तर आता लसूण बघूया. लसूण, हे बघा, इकडे लसूण असा वलनीला 2 पाट करून त्याला बांधून ठेवलेलं आहे, बघू शकता. हा जवळजवळ पूर्ण, जर चांगला दर भेटला 400 रुपये किलो जातो. कमी जास्त झाला तरी हा जवळजवळ एक 18 ते 15 ते 20 हजाराच्या दरम्यान सगळा माल आहे हा, बघू शकता. अशा प्रकारे त्याला हवा लागावी म्हणून ही खिडकी सारखी उघडी असते. हवेत राहिला तर चांगला राहतो, पॅक बंद ठेवला तर खराब होतो लवकर. तर अशा प्रकारे लसणाचं पण आहे, बघू शकता. आणि हा इकडे ह्या वर्षी जे आपण माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये, शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल मिनी ब्लॉगमध्ये, जे भुईमुग काढला होता, तर या वर्षीचा भुईमुग आता पॅक करून ठेवलेला आहे. आणि इकडे गेल्या वर्षीचा भुईमुग आहे, शेंगा आहे, भुईमुगाच्या शेंगा आहे त्याच्यामध्ये. आणि हे बघा, हे इकडे मका आहे, घरच्या घरी लावायसाठी थोडी ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे आहे धान्याचं नियोजन. तर आता गोठ्याचं बघूया आपण. तर बघा, घराच्या बाहेर जागा जी आहे आपल्या, इकडे कांदा ठेवलेला आहे, बघू शकता. मोठा कांदा सगळा विकून टाकलेला आहे. आणि छोट्या चिंगळ्याला ह्याला काय जास्त दर पण देत नाहीत, आणि घरी खायला असा निवडून ठेवलेला आहे, बघू शकता. असं वर्षभर चालेल हा कांदा. आणि जर कमी पडलाच तर आपल्याला काय अंदाज येतो की संपणार आहे 1-2 महिन्यामध्ये, तोपर्यंत आपण लावायचा, मग नंतर येतो. तर आता गोट्याचं बघूया, चला. तर मित्रांनो, जसं मी सांगितलं की भुईमुगाचे शेंगा आम्ही काढून घेतलेले आहेत. जे भुईमुगाचे वेल आहेत, किंवा काही लोक त्याला झाड वगैरे म्हणतात भुईमुगाचं, तर त्याचे तुम्ही बघू शकता, सुकलेला शेरडा गुरं खातात. तर हे भरून ठेवलेलं आहे गुरांसाठी, बघू शकता. मुरघाची बॅग आहे, ती भरून ठेवलेली आहे. आणि इकडे बघू शकता, हे बघा, इकडे वैरण आणून ठेवलेली आहे. आमच्या दूरच्या रानामध्ये तिकडे वैरण केली होती, ज्वारी केली होती, तिकडेच गंज लावून ठेवलेली आहे. जसं गरज पडेल तसं वजं घेऊन येतो मी. कोणीमध्ये याचा भुसा आहे, हरभऱ्याचा भुसा आहे, हरभरा केला होता, त्याचा भुसा पण खातात. तर अशा प्रकारे इथं नियोजन आहे. आणि अजून इकडे बघा, हे बघा, हे इकडं मुरघाच्या बॅगा करून ठेवलेल्या आहेत. 4 होत्या, एक संपली, कारण उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्याचे 2 महिने काय डोंगरामध्ये आमच्या गाईला घेऊन जातो आम्ही. जोपर्यंत गवत येत नाही तोपर्यंत घेऊन जाऊन काय फायदा नाही, म्हणून जुलैपर्यंत आणि उन्हाळ्यामध्ये गुरांना घरी ठेवून खायला घालावं लागतं. तर त्यासाठी ह्याचं नियोजन केलं जातं. आणि यावेळेस असं झालं की मका भरपूर केली होती आम्ही, त्यामुळे नाही तर आत्तापर्यंत हे बोत संपत आले असते मुरघाच्या बॅगा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. आणि इंस्टा फेसबुकवरून बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका. तर चला, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.